सब्बपापस्स अकरणम् कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागतांच्या सद्धम्म आणि तथागतांच्या श्रावक संघ यांना प्रियवाद वंदन। त्याचप्रमाणे परमपूज्य विश्वस्त बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांना प्रियवाद अभिवादन। सर्व उपस्थित उपासक उपासिका बालबालिका यांना मंगलमय मंगलकामना। तर आज आपण एक असा विषय घेऊया की ज्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याचं, धम्माचं आणि सेवेचं महत्व काय आहे हे कळेल। याच्यावरती आपण विचार करूया। आरोग्य परमलाभा संतुष्टी परमधना विश्वासा परम बंधु निपाणी परम सुख। तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की आरोग्य आरोग्य परमलाभा। आरोग्य जर चांगलं असेल तर आपण कोणतंही कार्य चांगल्या प्रकारे करू शकतो। आणि आरोग्य बरोबर नसलं, कुणाचं पोट दुखत असलं, डोकं दुखत असलं किंवा कोणाला कशा प्रकारचा आजार असला तर तो व्यक्ती कोणतंही कार्य प्रसन्नतेने किंवा चांगल्या प्रकारे करू शकत नाही। आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या सर्वप्रथम आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। धम्मातही रममाण व्हायचे असेल, विपස්සना ध्यान साधना करायची असेल किंवा धम्माचा अभ्यास करायचा असेल तरी आरोग्य, चांगल्या आरोग्याची नितांत गरज आहे। बरोबर आहे का? है ना? म्हणून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे, घेतली पाहिजे। आरोग्य परमला संतुष्टी परमधन। आता आपण पाहतो की या लोकात, या जगात जगत असताना आपण कधी आपल्या जवळचे किंवा दूरचे जेही लोक आपण पाहतो आहे, कुणामध्ये तृप्ती नाही, तृप्ती रहित आहे। कुणामध्ये शांती नाही, समाधान नाही, अतृप्तता अतृप्तता। माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे असं असतं, असं केलं असतं, त्याच्याकडे ते आहे, माझ्याकडे हे नाही, मी एवढं करतो तरी माझं तेवढं पूर्ण होत नाही, माझ्या मनासारखं होत नाही। समजा त्याच्याकडे कपडे असतील, घर असत, अन्नधान्य असेल, जगण्यापुरतं साधन असेल तरी तो तृप्त नाही। त्याला अधिक कशाची ना कशाची हाव आहे।
पाहिजे पाहिजे पाहिजे, हे नाही हे पाहिजे, हे नाही माझ्याकडे मला हे पाहिजे. जे आहे त्याच्यामध्ये त्याचे संतुष्ट नाही आहे, समाधानी नाही आहे आणि कशाची ना कशाची निश्चित तो हाव करत आहे. आणि म्हणून त्याच्यापाशी जे आजचं सुख आहे ते सुख सुद्धा तो भोगत नाही, त्यामध्ये त्याची संतुष्टी नाही. म्हणून आज जे आपल्याकडे जे आहे त्यामध्ये माणसाने संतुष्ट असलं पाहिजे. संतुष्ट असलं पाहिजे याचा अर्थ असा नाही की आपण अधिक चांगलं उन्नत होण्यासाठी काही प्रयत्न केला नाही पाहिजे, असंही नाही. प्रयत्न केला पाहिजे, पण जे आहे त्याच्यामध्ये आज जे आहे त्याच्यामध्ये संतुष्ट. आज जे भोजन केलं त्याच्यात संतुष्ट असलं पाहिजे. आज आपल्याकडे जे वस्त्र आहे, कपडा लत्ता आहे, त्याच्यामध्ये आपण संतुष्ट असलं पाहिजे. आज जे घर आहे, घर नुसते कसंही असं स्वतःचे घर आहे त्यामध्ये संतुष्ट असलं पाहिजे. ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत कुटुंबामध्ये, कोणी म्हणते माझ्याकडे असा बाप नाही, त्याचा बाप असा आहे, त्याचा बाप तसा आहे, त्या आपल्या मुलासाठी किती करतो, त्याची आई अशी आहे ती आपल्या मुलासाठी किती करतो, तू काय केलं असं नाही. मुलगा संतुष्ट नाही. पत्नी पतीला म्हणते तू माझ्यासाठी काय आहे, पती म्हणते मी तुमच्यासाठी एवढं कष्ट करतो, तुम्ही माझ्यासाठी काय करतो, कोणीच कुठे संतुष्ट नाही. म्हणून आज जे आहे त्यामध्ये माणसाने संतुष्टी शोधली पाहिजे. समतेने राहणं पाहिजे, बंधुभावाने राहणं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे की अधिक चांगलं कसं होता येईल, तर संतुष्टी परत लागा. आपल्याला या जगामध्ये जगत असताना बाप कोणावर विश्वास करत नाही, कोणा बापावर विश्वास करत नाही, माय लेकावर मायवर विश्वास करत नाही, पती पत्नीवर नाही, पत्नी पतीवर नाही. विश्वासा परम बंधू, विश्वासासारखा कोणी परम मित्र, कोणी परम बंधू नाही. म्हणून माणसाने विश्वास असला पाहिजे. सर्वप्रथम त्याच्या स्वतःवर विश्वास असला पाहिजे की मी प्रामाणिक आहे, मी उचित कर्म करतो, माझं बोलणं सत्य आहे, माझे आचरण शुद्ध आहे. स्वतःवर विश्वास असला पाहिजे. ज्या माणसाचा स्वतःवर विश्वास आहे तो इतरांवर विश्वास करतो, पण ज्याचा स्वतःवर विश्वास राहत नाही तो इतरांवर विश्वास कसा करतो. म्हणून माणसाने जे काही आपलं कुटुंब आहे, आपलं आहे, मुलं आहेत, पती आहे, पत्नी आहे, माता आहे, पिता आहे, यांच्यावरती विश्वास केला. एक दुसऱ्यावरती विश्वासाने जगलं पाहिजे. नाहीतर तुम्ही बघताय अनेक प्रकारच्या शंका कुशंकामुळे किती किती कुटुंबाची कशी कशी हानी होत आहे. विश्वास जर नसला तर एका कुटुंबात राहत असताना मुलगा बापाशी बोलत नाही, बाप मुलाशी बोलत नाही, मुलगी आईशी बोलत नाही, आई मुलीशी बोलत नाही, पती पत्नीशी बोलत नाही, पत्नी पतीशी बोलत नाही. त्याच्यामुळं शंका कुशंका विश्वास नसल्यामुळे, म्हणून माणसाने विश्वासाने जगलं पाहिजे. कोणतंही कार्य करताना विश्वासाने केलं पाहिजे. म्हणून विश्वासासारखा मित्र नाही, विश्वासासारखा बंधू नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात विश्वासा परम बंधू. निब्बाण परम सुख. हे सर्व करत असताना, या लोकांमध्ये जीवन जगत असताना फक्त जन्माला येणे, जगण्यासाठी काहीतरी कमवणे, संपत्ती गोळा करणे, फक्त आपल्या मुलाबाळामध्ये त्या कुटुंबामध्ये आसक्त होणे,
आणि स्वतःपुरतं जगणे, इतरांची पर्वाही न करणे, अशा प्रकारचे जीवन आहे. कोणी कोणी म्हणतात खा प्या मजा करा, एकदा जन्म आहे, एकदा मृत्यू आहे, काय करायचे आहे, अशा प्रकारचे आहे. म्हणजे पाप नाही, पुण्य नाही, काही केलं तर काही फरक पडत नाही. कसेही वागा, कसेही राहा, कसेही जगा, मरायचं तर एक दिवस नाही, अशा प्रकारचा विचार करणारे पण आहेत. पण भगवंताने सांगितलेलं आहे की मनुष्याचा जन्म मिळालेला आहे, सर्वश्रेष्ठ जन्म मिळालेला आहे. आणि या जन्मामध्ये आपल्याला बुद्ध शब्द ऐकायला मिळत आहे. फक्त बुद्ध शब्द ऐकायलाच मिळत नाहीये, तर आपण या द्वितीय बुद्ध शासनामध्ये आमचा जन्म झालेला आहे. या द्वितीय शासनामध्ये आमचा जन्म होऊन बुद्ध शब्दच ऐकत नाही, तर बुद्धांचा धम्म सुद्धा आम्ही ऐकत आहोत. बुद्धाच्या धम्मानुसार आम्ही विपश्यना ध्यान साधना सुद्धा करत आहोत, शिलाचा अभ्यास करत आहोत. अनेक लोक ध्यान साधना करत आहेत, शिलाचा अभ्यास करत आहेत. जीवन काय आहे, जीवन कसं जगायचं, जीवन जगण्याची पद्धती काय आहे, ते तथागत भगवान गौतम बुद्धाने धम्माच्या माध्यमातून सांगितलेले आहे. आणि त्या धम्माचं आपण आचरण केलं पाहिजे. फक्त जन्माला येणे, पोट भरणे, बायको मुलं मुली माता पिता, हे एवढंच जग नाही आहे. जग असीम आहे. आणि त्या असीम जगातले आम्ही एक प्राणी आहोत. तर आम्ही मनुष्य प्राणी आहोत. मनुष्याला बुद्धी आहे, सुख दुःखाची जाण आहे, कर्तव्याची जाण आहे. आणि म्हणून आपण या मनुष्य श्रेष्ठ असा मनुष्य जन्म मिळाला. या जन्माचं, या मनुष्य जीवनाचं आम्ही या मनुष्य जीवनात चांगली अवस्था गाठली पाहिजे. म्हणून भगवान गौतम बुद्धांनी जो मनुष्यांच्या हिताकरिता सुखाकरिता जो धम्म स्वाक्षात केलेला आहे, जो धम्म उपदेश दिलेला आहे, त्यानुसार आपण त्यांच्या तो धम्म आपल्या जीवनात उतरवून पाच शिलाचे पालन करायचे आहे. आपल्या शिलाला पुष्ट करायचे आहे. शील माणसाचे सुरक्षा कवच आहे. शिलामुळे माणसाला सुगती प्राप्त होते. जीवन जगत असताना मान सन्मान प्राप्त होत असते. शीलवान माणूस कुणाचाही विश्वास संपादन करत असते. शीलवान माणसाला कुठेही आदर सत्कार प्राप्त होत असते. त्याच्या आयु वर्ण सुख बल वाढत असते. आणि शीलामुळे त्या माणसाची कीर्ती सुद्धा वाढत असते. आणि निर्दोष जीवन जगत असल्यामुळे तो निर्भय निशोक असं जीवन जगत असते. पाच शिलामध्ये पाच शील काय आहे यावर जेव्हा तो चिंतन म्हणून विचार करत असतो, तेव्हा या शिलामध्ये एका शिलामध्ये केवढा धर्म समावलेला आहे माणसाला लक्षात येते. या पाच शिलाचाही जरी अभ्यास केला तरी या धर्मामध्ये जे परम ज्ञान आहे, जे परम मुक्ती आहे, या पाच शिलापासूनच आपल्याला सांगता येते. म्हणून माणसाने मनुष्याचा जन्म मिळालेला आहे. या जन्मात येऊन जे आहे त्याच्या संतुष्ट राहून उच्च अवस्था, उच्चतम मानसिकता आणि स्वतःवर प्रभुत्व कशी मिळवता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि या जो जन्म आहे, या जन्मामध्ये दुःख असीम आहे, सुख थोडा आहे. सुख क्षणिक आहे, दुःख आहे. ही पाहण्याची प्रज्ञा जेव्हा प्राप्त होते, ज्याला या जीवनाच्या जन्म झाल्याचा आणि जन्म होऊन जन्मामध्ये किती दुःख आहे
याचा जेव्हा बोध होते तोच माणूस सुखाची कामना करू शकते, खऱ्या सुखाची कामना करू शकते, परम सुखाची कामना करू शकते। म्हणून जे आहे त्या संतुष्टी धरून माणसाने तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला धम्म हा आचरणात आणला पाहिजे, धम्म शिकला पाहिजे, धम्म धारण केलं पाहिजे, शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे। घरी करता येत नाही, शिकता येत नाही, कोणी शिकवत नाही, तर कमीत कमी आपल्या भारत भूमीमध्ये सत्यनारायणजी गोयंका यांनी ब्रह्मदेशातून त्या भारतामध्ये इथून लुप्त झालेली जे साधना विधी होती ती विपश्यना विधी त्यांनी या भारतातून ठेवली। आज अनेक विपश्यना केंद्र आहेत, अनेक ठिकाणी आहेत, प्रत्येक शहरात विपश्यना केंद्र आहे। माणसाने सधर्म चांगल्या प्रकारे शिकायचा असेल तर एकदा माणसाने शिबिर करायचं, 10 दिवसाचे शिबिर केलं पाहिजे। कोणी शिबिरला जातात कशासाठी, मला अमुक रोग आहे, मी कुणाकडून ऐकलं आहे की शिबिरात गेल्याने अमुक रोग बरा झाला आहे। शारीरिक रोग आहे, जिथे जन्म आहे, जन्मामुळे शरीर आहे आणि शरीर आहे म्हणून त्याला कुठला रोग निश्चित आहे, पण हा फक्त या जन्माचा या शरीराचा रोग आहे। पण न जाणे काय माहित आम्ही किती जन्मापासून या भव चक्रामध्ये अशाच प्रकारचे रोगी, शारीरिकच नाही तर मानसिक रोगी, नाही जाणे किती दुःख आम्ही भोगत आलेलो आहे आणि ना माहित काय माहित अधिक किती दुःख भोगायचे आहे। तर भगवान बुद्धाने या रोगाची रोकथाम करण्यासाठी, लोकांच्या हितासुखासाठी तथागत भगवान गौतम बुद्धाने शील उपदेश केला आहे। या शीलाचं आम्ही पालन केलं पाहिजे, शील पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। शीलासोबत भगवंतांनी समाधी सुद्धा सांगितली आहे। तर समाधी कशी करायची, कोण शिकवल, याचा तर अभ्यास नाही, याच्याबद्दल माहिती नाही। तर गोयंका गुरुजींनी जे एक विपश्यना विधी आणून लाखो करोडो लोकांचं मानसिक दुःख नष्ट केलेलं आहे, शारीरिक दुःख त्याचं सुद्धा नष्ट झालेलं आहे। मानसिक स्थिती आणि मानसिक रोग चांगला असला तर शारीरिक रोग होत नाही। तर तिथे अनेक विपश्यना केंद्र आहेत, तिथे 10 दिवसाच्या विपश्यनेला आपण जेव्हा जातो तिथे आपल्याला शीलाचा अभ्यास पुष्कळ चांगल्या प्रकारे शीलाचा अभ्यास करायला मिळते। तिथे गेल्यावर समाधी काय आहे, ध्यान काय आहे, विपश्यना काय आहे शिकायला मिळते। आणि ते शिकत असताना तिथे जेव्हा आम्ही भूतकाळात भविष्य काळात गमन करत असतो, वर्तमानामध्ये ज्या संवेदना होत असतात, सुखद दुःखद, त्या कशामुळे, त्या कशा उत्पन्न होतात, कशा मुक्त होतात, त्या कशा वाढतात, कशा हळूहळू कमी होतात, कशा नाहीसा होतात, कसं उत्पाद होय भूमी होणे उत्पन्न होणं आणि नष्ट होणारा हा जो धम्म आहे याला पाहता येतो या 3.5 हाताच्या कायात। तर तिथे शील समाधी आणि प्रज्ञामध्ये आले असताना मार्गाचा अभ्यास करायला मिळतो। प्रज्ञा कशासाठी पाहिजे, ज्ञान पाहिजे, कशाचं, आम्ही जे जन्माला आलो त्याचं ज्ञान पाहिजे, आमच्या 3.5 हाताच्या आमच्या शरीराचं आम्हाला ज्ञान पाहिजे, आमच्या चित्ताच्या, आमच्या मानसिकतेच्या, आमच्या मानसिकतेमध्ये होणाऱ्या बदलाचं हे आम्हाला ज्ञान असलं पाहिजे। तसे प्रत्येक वस्तू क्षणाक्षणामध्ये बदलत आहे, या अनित्य बोधाचा आम्हाला ज्ञान असलं पाहिजे। कोणत्या वस्तूला आम्ही मी माझ्या धरून बसलेला आहे, जीवन जगत असताना याच गोष्टी जास्त मी माझ्या, हे माझं ते माझं, मी असा मी तसा, माझी आत्मा माझे मन दुखते, मला राग येते, मला लोभ येते, मला खूप प्रेम आहे, मला आसक्ती आहे, मला क्रोध येते, मला याच्या फलाना मला खूप द्वेष आहे, मला त्या गोष्टीची घृणा वाटते, हा मीपणा माणसाला सुखात कधीच घेऊन जात नाही। म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं मीपणाचे काहीच नाही, हे शरीर सुद्धा मी ज्याला मी माझे म्हणतो
शरीर क्षणाक्षणामध्ये याच्यामध्ये कितीतरी घडामोडी होत आहे, कितीतरी बदल होत आहे, ते आम्हाला पाहता येत नाही. या शरीरामध्ये होणाऱ्या हालचालीला, या शरीरामध्ये होणाऱ्या उत्पन्न होणाऱ्या वेदना सुद्धा दुःख असुद्धा ज्या वेदना आहे क्षणाक्षणाला बदलत आहेत. मनाचे विचार आहेत हे काही स्थिर नाहीये. एक विचार येतो, एक विचार जातो, न जाणे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत किती विचार येतात आणि किती विचार जातात. सर्व अनित्य आहे, सर्व अनात्मा आहे आणि अज्ञान असल्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्टीला नित्य शाश्वत हे असंच राहील, मी असाच आहे, मी बदलणार नाही, अनेक प्रकारचे मी पण अनित्य भावना जागत नाही. दुःख काय आहे, दुःखाची परिस्थिती काय आहे, कशापासून दुःख उत्पन्न, कुठून दुःख उत्पन्न होत आहे, दुःख कुठं नष्ट होणार आहे, त्याच्या प्रती अज्ञान अजाणता असं जीवन जगत आहे. म्हणून भगवंताने हा जो धर्मोपदेश केलेला आहे तो परमनिब्बाणाचा, परम सुखाचा, निब्बाण म्हणजे परम सुखाच्या या जीवनामध्ये जीवन जगत असताना या सर्व गोष्टींना जाणून एक नव्या पद्धतीने तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या धर्मानुसार जो लोकप्रवाहाच्या विरुद्धात आहे त्या विरुद्ध दिशेने आपण प्रवास कसा केला पाहिजे आणि सुखापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे. लोकमान्यता आहे, लोकमान्यतेच्या विरुद्ध जे निसर्गाचे नियम आहे, कुदरतीचे कानून आहे, जी प्रकृती आहे त्या प्रकृतीनुसार आपल्याला कसं जीवन जगता येईल, सर्व अनित्य बोधाच्या आधारावर सतधर्म कसा आत्मसात करता येईल आणि कशा प्रकारे आम्हाला जे परमसुख आम्ही म्हणतो निब्बाण परमसुख, ते सुख कसं प्राप्त करता येईल याकरिता माणसाने विचार करावा. तर अशा प्रकारे आपण आपलं हे मनुष्य जीवन सार्थक केलं पाहिजे. हा मनुष्य जीवन अनमोल जीवन आहे. हे परमसुख हे तुम्हाला लाभलेलं आहे. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर त्यांनी हा भूमक आपल्याला दिला नसता तर या भारतातून लोक पावलेला धर्म काय आहे, बुद्ध काय आहे, मनुष्याचं श्रेष्ठ जीवन कसं आहे, कसं जगायचं हे आम्हाला कळलं नसतं. तर बाबासाहेबांच्या आमच्यावर असीम पुण्य आहे. बाबासाहेबांच्या पुढं असीम आमच्यावर त्यांचे अनेक उपकार आहेत. आम्ही आपल्या चांबड्याचे डोळे करून तरी बाबासाहेबाला शिवले तरी ते कमीच आहे. ते पूर्ण जीवन जरी अर्पण केलं तरी बाबासाहेबांच्या त्या कृतज्ञतेतून आम्हाला मुक्त होता येत नाही, आम्हाला त्याचे ऋण फेडता येत नाही. तरी पण आपण प्रयत्न केला पाहिजे. ज्या परिस्थितीमध्ये आपले पूर्वज होते, आपण होतो, आज ही जी चांगली परिस्थिती आपल्याला अनुभवायला मिळत आहे, सोबत तथागत भगवान बुद्धांचा धम्म सुद्धा त्यांनी आम्हाला दिलेला आहे. त्यांनी लिहिलेला बुद्धाने त्याचा धम्म या पुस्तकाचाही आपण नित्यनेमानं अभ्यास केला पाहिजे. रोज आपल्या घरी 1 ते 2 पान निश्चितच वाचले पाहिजे, पुन्हा वाचून घेतले पाहिजे, त्यावर चर्चा केली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण कार्य केलं पाहिजे. हे जीवन सार्थक केलं पाहिजे. कुणाच्या तरी ऋण फेडायचे आहे, माता पिताच्या ऋण फेडायचे आहे, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ऋण फेडायचे आहे, ज्याने आम्हाला त्या विपश्यना साधना शिकवली त्या गुरूंचं आम्हाला ऋण फेडायचं आहे. आम्हालाही इथे शील समाधी प्रक्रियेचा अभ्यास करायचा, इतरांना शील समाधी प्रक्रियेचा अभ्यास करण्याची प्रेरणा द्यायची आहे. स्वतः प्रकाशात येऊन इतरांना त्या प्रकाशात आणायचे आहे आणि प्रकाशातून प्रकाशाकडे म्हणजे सुखातून परत सुखाकडे आम्हाला वाटचाल करायची आहे. जीवन सेविक आहे, खूप छोटं जीवन आहे आणि कार्य खूप मोठं आहे. सर्वांनी यासाठी क्षणी प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारची आजच्या या मंगल दिनी कामना करतो. आज सर्व महाराष्ट्रात एक सण मनवत आहे. त्या सणाचे नाव आहे नागपंचमी. आता नागपंचमी काय आहे? हिंदू धर्मामध्ये नागाची पूजा करतात.
का आली, कुठून आली, कशी नागपंचमी झाली, कोणाला काय घेतले. आमच्या आजा करत होता, बाप करत होता, म्हणून आम्ही करतो. एखाद्याला विचारला काऊन करतात, कशासाठी करतात, कुठून आली ही नागपंचमी, बस हे सांगतात की आमचे पूर्वज करत होते म्हणून आम्ही करतो. म्हणजे आंधळेपणाने त्यांनी स्वीकारला, आम्ही बापाने स्वीकारला, आता पोरगाही स्वीकारते, येणारा त्याच्या पोरगाही स्वीकारते. तर अशा प्रकारचे अज्ञान असता कामा नये. तर नागवंशीय 5 राजे होते. त्यांनी आजच्या दिवशी बौद्ध धर्म संघाची दीक्षा ग्रहण केली होती आणि ते बुद्धांना धर्माला संघाला शरण आले होते. आणि तो सण त्यांनी त्या दिवशी त्याच्या राज्यामध्ये मोठ्या उत्साहाने मनवला होता की 5 नागवंशीय भाऊ त्यांनी शूरवीर होते, प्रजेचे रक्षण करणारे होते, देशाहिताची सुखाची कामना करणारे होते आणि विद्वान, शूरवीर आणि प्रजेचे रक्षण करणारे, प्रजेवर मुलांसारखं प्रेम करणारे होते. त्यांनी आजच्या दिवशी त्या 5 भावांनी बौद्ध धर्म संघाला शरणार्थी दीक्षा घेतली होती. आणि तेव्हापासून हा उत्सव, त्या दिवशी तो उत्सव म्हणून झाला आणि तेव्हापासून हा उत्सव अशा प्रकारे या आषाढी श्रावण महिन्यामध्ये जी तिथी येते पंचमी, त्या पंचमीला नागपंचमी म्हणून मांडण्यात येते. आपण त्या नागाची पूजा करतो, त्याला दूध पाजतो. कदाचित तुम्हाला माहित नसेल, दूध नागासाठी म्हणजे सापासाठी एक प्रकारचे जहर आहे. आणि ब्राह्मणी संस्कृतीने आपल्या मानेवर अशा प्रकारचे तो संस्कार ठेवला की, आणि त्या दिवशी काय करतात माहित आहे तुम्हाला, फुटाणे, वटाणे असे ते असे फेकतात, लाया वगैरे, जेणेकरून साप त्याच्यावरून जास्त असा चालत करता कामा नाही आणि त्याला खरं फेकलं पाहिजे, पकडलं पाहिजे, त्याला दूध पाजून आणि जप देऊन मारलं पाहिजे. अशा प्रकारे ही प्रथा त्यांनी रुजवली आणि अज्ञानी लोकांनी ती स्वीकारली. ब्राह्मण जे म्हणेल ते सत्य आहे, कारण की ते ब्रह्माच्या मुखातून उत्पन्न झालेले आहे. अशा प्रकारची काही विचार न करता, जसं तथागत भगवान गौतम बुद्धांनी म्हटलं की कोणताही विचार असेल त्याला तुम्ही आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासून पहा. ऐके नाही, कोणी काय म्हणते, कोणी काय केलं, जे आपल्या बुद्धीला पडत असेल तर स्वीकारा, अन्यथा आंधळेपणाने कोणतीही गोष्ट कुणाची स्वीकारू नका. पण अशा प्रकारे तुला आता यांनी सर्वांनी आंधळेपणाने आपणही करतो. आपल्या आजच्या दिवशी बघा, आपल्या जे स्वतःला बुद्ध म्हणणारे, बाबासाहेबांचे अनुयायी म्हणणारे, त्या लोकांनी ते प्रत्येक घरी काही ना काही ते नागाची पूजा या प्रकारे करतात. त्यांनाही विचारत नाही या प्रकारचं ज्ञान. आता आम्ही निघलो कुठून, हिंदू संस्कृतीमधून निघलो, बाबासाहेबांमुळे आमचा नवीन जन्म झाला, बौद्ध धर्मात आलो, आहे की नाही. तर म्हणून माणसाने कोणत्याही गोष्टीची त्याचा इतिहास बघितला पाहिजे. तो कसा उदयास आला, कशामुळे आपण कोणतं कार्य करत आहोत हे आपल्याला माहिती असली पाहिजे. आंधळेपणाने कोणतीही गोष्ट न स्वीकारता त्याला प्रज्ञेने आणि बुद्धीला पटेल असं काहीतरी धरून आपण कोणतीही गोष्ट स्वीकारली पाहिजे. तर असं आज नागपंचमी आहे, हे बौद्धवंशीयांची आहे, बौद्धांची संस्कृती आहे. आणि म्हणून हा नागपंचमीचा सण ते वेगळ्या पद्धतीने मनवतात. आपण त्या काल्पनिक पद्धतीने न मनवता आपण हा इतिहास जाणून घेतला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. अशा प्रकारे आपणही त्या नागपंचमीचे जे महत्व आहे त्याला जाणून आपण वेगळ्या पद्धतीनं आपला हा संस्कार आपण आपल्यामध्ये रुजवला पाहिजे, आंधळेपणाने नाही. ठीक आहे. तर वेळ भरपूर आहे, गरमही खूप होत आहे, थोडासा अभ्यास करा. तर आज वेळ आहे, वेळ असल्यामुळे एक छोटीशी गोष्ट सांगतो की आरोग्य परम लाभा
आरोग्यात काल थोडंसं बरं वाटत नव्हतं, काहीतरी थोडंसं विचित्र वाटत होतं मला. मी या दवाखान्यामध्ये गेलो होतो. आम्हाला डॉक्टर साहेब वगैरे सर वगैरे असे घेऊन गेले होते. आपले गोड चेकअप वेकअप करून ते काही झालं. तर डॉक्टरकडे गेलो होतो आम्ही. भगवंताच्या काळातही एक डॉक्टर होता. त्याचं नाव होतं, काय नाव होतं? जीवक. जीवक जीवक नाव होतं त्याच्या. राजवैद्य होता, राजवैद्य. जीवकाबद्दल तुम्हाला काही माहित आहे? जीवकाचा जन्म मगधमध्ये झाला. कसा झाला? मगधमध्ये राजपुरामध्ये जीवकाचा जन्म झाला. कसा झाला? त्याला तो जीवक जो आहे तो अभय कुमार जो राजा बिंबिसाराचा मुलगा होता, तो रस्त्याने जात असताना त्याला एका उघड्यावर तो जीवक सापडला. रडत होता, कावळे टोचा मारत होते. त्यांनी पाहिलं की काहीतरी आवाज येत आहे, कावळे टोचा मारतायत, लहानसा बालकाच्या क्या 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 असा आवाज येत आहे. त्यांनी आपल्या सेवकाला सांगितलं, बघ तिथे काय. त्या सेवक तिथे गेला आणि त्या राजकुमाराला सांगितलं, तिथे छोटा बाळ आहे, कदाचित आता जन्मलेला असेल आणि त्याला आणून इथे कोणीतरी उघड्यावर टाकलं. त्या अभय राजकुमाराने त्यांनी पाहिलं, अरे हा जिवंत आहे. त्यांनी त्याला आपल्या घरी घेऊन गेला आणि आपल्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ केला. आता उघड्यावर भेटला, जिवंत होता म्हणून त्याचं नाव जीवक होतं. पण हा जीवक कुणाचा मुलगा होता? कुणातरी मातेच्या उदरातून जन्मलेला असेल, कोणीतरी त्याचा पिता असेल, नाही का? तर हा जो जीवक होता, शालवती नावाची त्या राज्यात ज्या प्रकारे पहिले आम्रपाली होती, त्याच प्रकारे शालवती नावाची एक गणिका नगरवधू तिच्यानंतर ती होती आणि तिच्यापासून तो जन्माला आला होता. जेव्हा तिला दिवस गेल्यापासून तिने 9 महिने कुणाला येऊ दिलं नाही. आपल्या दादाजींना सांगितलं की कोणी आला तर सांगा की मालकीची तब्येत बरी नाही, तिला भेटता येणार नाही. त्याचा जन्म होईपर्यंत ती बाहेर निघली नाही, कुणाला भेटली नाही, कुणासोबत समागम केलं नाही. कारण तिला वाटायचं की तिला जेव्हा माहित होईल, लोकांना जेव्हा माहित होईल, जे पुरुष तिच्याकडे येतात त्यावेळेस आम्रपाली जेव्हा होती, त्या आम्रपालीला एका रात्रीच्या 50 मोहऱ्या सोन्याच्या मोहऱ्या लागत होत्या. पण ती शालवती नावाची जी होती कलिका, तिला एका रात्रीच्या 100 मोहऱ्या, तिच्यासारखी सुंदर, तिच्यासारखी रूपवान, लावण्यवती, नाच गाण्यामध्ये प्रवीण, अशा प्रकारे तिला असं वाटलं की कुणाला माहिती की हिला बाळ झालं तर लोक माझ्याकडे आकर्षित होतील नाही, लोक माझ्याकडे येतील नाही. म्हणून तिने कुणालाच माहीत न होऊ देता त्याला जन्म दिला. जन्म झाल्यावर आपल्या शिवलीच्या हाताने त्याला काही त्या हाताने त्याला उकड्यावर घेऊन फेकायला लावलं. इच्छा नसताना सुद्धा तिने त्याला उकड्यावर फेकायला लागला, कारण ती आपल्या रूपाशी, आपल्या भविष्याशी चिंतित होती. आणि अशा प्रकारे त्या जीवकाचा जन्म झाला. जीवक अभय राजकुमारला मिळाला. जिवंत असल्यामुळे त्याचे नाव जीवक पडले. जीवक मोठा होत गेला. मोठा होत असताना त्याला बराबरीचे त्याचे मुलं चिडवायचे, अरे तुला तुझ्या आईचे नाव माहित नाही, तुझ्या बापाचे नाव माहित नाही. जेव्हा तो अभयला विचारायचा तर अभय म्हणायचा, अभय राजकुमार म्हणायचा
तू तर माझाच मुलगा आहेस, पण तुझ्या आईचं नाव मला माहित नाही. असं करत करत तो मोठा झाला. मोठा झाल्यावर राजकुमाराचा मुलगा राजेशाहीमध्ये वाढलेला, त्याला वाटलं इथे सर्वच जे कुटुंबातले आहेत, कारण बिंबिसाराचं कुटुंब खूप मोठं होतं, त्याला अनेक राण्या होत्या, लई मुलं होती. आपण फक्त काही 2-4 मुलांचे त्याचं नाव ऐकतो. राणी फक्त एक किंवा 2च ऐकतो, राण्या पण भरपूर. तर हा जीवन जेव्हा मोठा झाला, आता काही ना काही प्रत्येकाला शस्त्रकला, कोणती तरी विद्या कला शिकावं लागून त्याच्यात निपुण व्हावं लागत होतं, नाहीतर त्याला चिडवत होते. गप्पू वगैरे असा तसा ढिला ढाला काय पण म्हणत होते. म्हणून त्याला वाटलं आपणही काहीतरी शिकावं. म्हणून एक दिवस तो न सांगता जीवन तिथून निघून गेला आणि निघून तक्षशिलेला पोहोचला. तक्षशिलेला एक मोठं विश्वविद्यालय होतं, जसं आता आपला विद्यालयात विद्यापीठ आहे की नाही, गुरुकुल वगैरे त्या प्रकारे. तर हे तक्षशिला विद्यापीठ आज ते पाकिस्तानमध्ये त्या शहराचं नाव काय राजधानी ते तिथे आहे पेशावर म्हणून पाकिस्तानमध्ये तिथे आहे तक्षशिला. तिथे तो गेला, तिथे शिकला. तर तिथे जेव्हा ज्या प्राचार्यासोबत भेटला, तर ते आयुर्वेदाचे प्रशिक्षण देणारे होते. तर तो भेटल्यावरती त्याने जीवशी भेट झाली, त्याने पाहिलं की मुलगा हुशार दिसते. त्याच्या बोलण्या चालण्यावरून त्याला वाटलं हा बुद्धिमान आहे, हुशार आहे. तर तिथे काही दिवस कोर्स करावा लागत होता, जसं आजकाल मुलं शिकतात. कोणी 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या कोर्स करतात, डिग्री घेतात आणि तिथून निघून जातात, आणि नंतर मग आपल्या भावी जीवनासाठी काहीतरी कुठेतरी नोकरी करण्यासाठी प्रयत्न करत जातात. तर त्याच प्रकारे जीवन तिथे आयुर्विद्या शिकत होता. औषधी कशा प्रकारे रोगाचा उपचार वगैरे केला जाते, कोणती औषधी कोणत्या कामात येते त्या प्रकारे. तर त्याच्यासोबत ज्या वेळेस काही त्या वर्षीचे आलेले विद्यार्थी होते, कोणी 1 वर्ष 2 वर्ष डिग्री घेऊन सांगितले, त्यांचं ते एज्युकेशन पूर्ण झालं की ते गुरुंना गुरुदक्षिणा देऊन सांगितले, तिथून निघून जात होते. कोणी 3 वर्षामध्ये निघून गेलं, तर 2 किंवा 3 वर्षामध्ये निश्चितच ते निघून जात होते. जीवनला 7 वर्ष झाले, पण त्याला डिग्री दिली नाही, आणि तू आता जाऊन सांगी बाहेर तुझ्या प्रकारे सेवा कर किंवा नोकरी कर किंवा पैसा कमव, अशा प्रकारे काही झालं नाही. याला वाटायचं की माझ्या मागून आलेले 2 वर्षाने आलेले गेले, कोणी 3 वर्षाने गेले, कोणी तर 1 वर्षामध्येच गेले. माझ्यामध्ये काहीतरी कमतरता असावी, मी काही गुरुजींच्या नजरेमध्ये पास झालेला नाही आहे, आणि म्हणूनच गुरुजी मला काही इथून सुटका करत नाही आहे. आणि त्यांनी अनेक वेळा विचार केला, प्रयत्न केला की गुरुजींना विचारावं की बाबा माझ्यामध्ये काय कमी आहे की माझ्या मागून येणारे मुलं ते शिकत आहेत, डिग्री घेत आहेत आणि निघून जात आहेत. पण त्याची हिंमत झाली नाही. असं करता करता 7 वर्ष लोटून गेले. 7 वर्ष लोटून गेल्यावर एक दिवस त्यांनी हिंमत केली आणि आपल्या गुरुजींना प्रश्न केला की गुरुजी, मी पाहतो आहे की माझ्या मागून येणारे 1 वर्ष 2 वर्ष सर्व आले, डिग्र्या घेऊन गेले, सर्वांना तुम्ही आशीर्वाद दिला, ते निघून गेले, ते आपल्या कार्याला लागले. मी कधी जाणार, माझ्यामध्ये काय कमी आहे? गुरुजी मला सांगा, मी जे काही कल्पना असेल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. गुरुजींनी त्याला सांगितलं, ठीक आहे, तुला जायचं आहे, तुला एक परीक्षा द्यावी लागेल. ठीक आहे गुरुजी. तर म्हणे इथून
तो अशी औषधी आहे की जिच्यामध्ये औषधी गुण नाही, ते कोदळी घे आणि या 3 योजनच्या परिसरामध्ये जे काही असेल, जेवढ्याही वनस्पत्या असतील, त्या वनस्पतीमधून अशी वनस्पती आहे जिच्यामध्ये औषधी गुण नाही. आता 3 योजन म्हणजे किती होते? 1 योजन म्हणजे जवळपास 3 किलोमीटर. 3 योजन म्हणजे 9 किलोमीटर. आणि त्याच्या असा पूर्ण परिघ घेतला तर केवढा मोठा परिसर होऊन जाते. त्यांनी सर्व नदी, नाले, जंगल, पहाड, दऱ्या, खोऱ्या, शेत्या, वाड्या, पुरे गुरे, आंध्या बांध्या, वावर सर्व शोधून काढलं आणि तो खाली हाताने गुरुजीकडे वापस आला आणि गुरुजीला हात जोडून मला, गुरुजी मला अशी एकही औषधी, एकही वनस्पती मिळाली नाही की जिच्यामध्ये औषधी गुण नाही. तेव्हा गुरु त्याला म्हणाला, जीवन हेच कारण होतं की तुझ्यासारखा मला या जन्मात, काय कोण्याच जन्मात असा शिष्य, असा विद्यार्थी मिळणार नाही. आणि तुला सोडण्याची, तुझ्यापासून मला दूर होण्याची, की माझ्यापासून तुला दूर करण्याची माझी इच्छा नव्हती, म्हणून मी तुला डिग्री देत नव्हतो. तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस. असा तो जीवन आयुर्वेदामधला तज्ञ आणि औषधीचं ज्ञान असणारा, औषधाच्या ज्या वनस्पती, त्यांची मात्रा, कशा प्रकारे कोणत्या वनस्पतीला, कोणत्या औषधीला कोण्या रूपाने द्यायच्या, कोण्या पद्धतीने द्यायचं, किती मात्रा द्यायच्या, अशा प्रकारे नुसतं एवढं ज्ञान नव्हतं. तर त्या काळात आता विचार करा, आता एक्सरे आहे, अनेक प्रकारच्या मशीन आहे, नाही का, सोनोग्राफी आहे, ECG आहे, MRI, काय काय अनेक प्रकारच्या बिमाऱ्याच्या पटकन आपण मशीन मध्ये टाकलं की लक्षात येतं. आणि त्यावेळेस तो मशीन नव्हती, तरी पण त्यांनी अनेक बिमाऱ्यांवरती, अनेक रोगावरती शस्त्रक्रिया केलेली आहे. त्या काळात शस्त्रक्रिया केलेली आहे आणि अनेक लोकांचा रोग त्यांनी बरा केलेला आहे. बराच नाही केलेला, कायमचा बरा केलेला आहे. एवढा मोठा तो वैद्य होता. तो वैद्य असल्यामुळे त्याला राजा बिंबिसारांनी राजवैद्य म्हणून त्याला त्याची नियुक्ती केली होती. म्हणजे राजाच्या पूर्ण कुटुंबाची तो सेवा करेल, प्रजेची करेल आणि जिथे बुद्ध धर्म, बुद्ध आणि त्यांचा संघ होता त्यांची सुद्धा तो सेवा करेल. या प्रकारचे तो सर्वांची सेवा करत होता. सर्वांचे रोग दूर करण्यासाठी अहोरात्र रात्रंदिवस झटत होता. लय त्रास व्हायचा त्याला, लय खूप त्रास व्हायचा. त्याची इच्छा होती की भिक्खू संघामध्ये सामील होऊन भगवंताची आणि संघाची सेवा करायची आणि आपण निर्वाण प्राप्त करायचे. त्यांनी आपली मर्जी सुद्धा भगवंताच्या समोर जाहीर केली, पण भगवंताने त्याला प्रवचित केला नाही. कारण तो प्रवचित जर झाला असता तर तो फक्त बुद्ध आणि संघाची सेवा करू शकत होता. कारण की एक भिक्षू उपासकांची सेवा करू शकत नाही आणि त्या प्रमाणामध्ये केली तर त्या प्रमाणामध्ये करता येत नाही, म्हणून त्याला प्रवचित केलं. त्याला सांगितलं की तू जर गृहस्थ असेल तर माझी पण सेवा करू शकते, माझ्या संघाची पण सेवा करू शकते, राजाची पण सेवा करू शकते, राज्यातल्या लोकांची पण सेवा करू शकते आणि सर्वांची सेवा केल्यामुळे या राज्यातील सर्व लोकांना तुझ्या सेवेचा लाभ होईल. आणि या कारणास्तव हे कारण जाणून लोकांवरची अनुकंपा जाणून त्याला प्रवचित करता आलं नाही. पण तो भगवंताच्या एवढा श्रद्धावान उपासक होता, तर भगवंताच्या धर्म श्रवण करतच त्याने याच जन्मामध्ये मुक्त होण्याची अवस्था गाठली. म्हणजे जे काही प्रलस्त आहे फलगामी झाला होता, स्वतःपर्ण झाला होता, स्वतःपर्ण संपूर्णगामी तो व्यक्ती गेला होता.
म्हणजे त्याला कधी ना कधी या भव चक्रातून दुःख चक्रातून नितांत मुक्ती होणार होती, परत निर्वाणाचा लाभ होणार होता. अनेक लोकांनी त्यांनी भगवंताच्या धर्माच्या लोकांना लाभ करून दिला. त्याला जेव्हा तो मोठ्या राजांचा उपचार करत होता, श्रेष्ठीचा उपचार करत होता, तर लाखो रुपये त्याला, लाखो सोन्याच्या नाण्या त्याला मिळत होत्या. त्या सर्व त्यांनी भगवंतांच्या भिक्षूंसाठी कुटी विहार वगैरे बनवून देण्यासाठी त्यांनी तो पैसा खर्च केला आणि जास्तीचा पैसा आला तर राजाच्या राज्यकोषामध्ये दिला, म्हणजे जनतेसाठी. म्हणजे एवढा दानी सुद्धा होता, एवढा सेवाभावी सुद्धा होता. आणि असा तज्ञ कधीही होणार नाही, कधी झालाही नाही, असा तो राजवैद्य जीवक होता. आपण त्या जीवकामुळे आज जे काही आयुर्वेद पाहतो आहे त्या जीवकाच्या मुळे. इथे आता तो बाबा रामदेव बाबा वगैरे सांगते आमची पातंजली काही नाही, प्राणायाम काही नाही, या नावानं प्राणायाम घेतलं. आयुर्वेदा बुद्धा जीवकाच्या आयुर्वेदापासून त्यांनी त्यांच्या पातंजली योग बनवला. आणि त्यांनी आपला आयुर्वेद सुरू केला. तर आयुर्वेदामध्ये त्या काळी असतीलही 3 वेद होते, त्याच्यामध्ये एक वेद होता आयुर्वेद. पण त्या आयुर्वेदाचे जे जनक असतील, ज्यांनी लिहिलं असेल किंवा ज्यांनी सांगितलं असेल, त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ असा हा जीवक होता. त्याला प्रत्येक रसायनाचं ज्ञान होतं, वनस्पतीच्या औषधीचं ज्ञान होतं. त्याच्यानंतर या भारतभूमीवर अधिक एक वैज्ञानिक झाला, वैद्य झाला. त्याचं नाव नागार्जुन. हाही रसायनाचा खूप मोठा विद्वान होता, आयुर्वेदाचा शास्त्रज्ञ होता, रसायनाचा शास्त्रज्ञ होता. पण तो एक बौद्ध भिक्षुही होता. नुसता बौद्ध भिक्षुच नव्हता, ते विद्वानही खूप होता. आपण म्हणतो तो कोणता भटाने तो शून्याचा शोध लावला होतो, आर्यभटाने शून्याचा शोध लावला होता. आर्यभटाने शून्याचा शोध लावला नाही. शून्याचा सर्वात प्रथम शोध जर कोणी लावला असेल तर तो तथागत भगवान गौतम बुद्धाने. आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या नंतर शून्याचा जो शोध पुन्हा इथे लावला गेला, पुन्हा लावला गेला, तर तो नागार्जुनाने. या लोकांनी सर्व काय केलं, इकडलं चोरलं, इकडे घेतलं, स्वतः शास्त्रज्ञ झालं, स्वतः वैज्ञानिक झाले, स्वतः वैद्य झाले, स्वतः मोठे काय पंडित झाले. सारं पंडित यांचं चोरलेलं, सारे शास्त्र चोरलेलं, सारे वैद्य चोरलेलं. चोराची औलाद म्हणजे हा ब्राह्मण पुरोहित वर्ग. त्यांचं स्वतःचं असं काहीच नाही. फक्त त्यांचं स्वतःचं म्हणजे हे काय, लोकांना भ्रमित करणे, भीती दाखवणे, त्यांना स्वार्थ दाखवणे आणि त्यांच्याकडून दान दक्षिणा पैसा उकळून काही न करता आपलं आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरणे, हाच त्यांच्या तेव्हाही व्यवसाय होता, आताही आहे, भविष्यातही आहे. म्हणून तुम्ही विद्वान झालं पाहिजे, प्रज्ञावान झालं पाहिजे, म्हणून धर्माचा अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे, वेळ झालेला आहे. इथेच थांबतो. सर्वांचे मंगल कल्याणाची, सर्वांच्या आरोग्य सुखाची कामना करतो. भवतु सर्व मंगलां सर्वदेवता सर्वदुदान भावेन धम्मा भावेन संघां भावेन सदा सती.